हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज शेंगुळे करणार आहोत. तर तुम्हाला रोज भाजी भाकर खाऊन कंटाळा आला असेल तर आपण शेंगुळे नक्कीच करू शकतो. हिवाळ्याचे छान पण असतात शेंगुळे. तर इथं मी साहित्य तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपण वाटून घेऊया. लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर आणि मीठ. पाणी पाणी न वापरता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण वाटून घेतलेलं आहे. आता पीठ मळायला घेऊ. 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. चांगलं मिक्स करायचं आहे आणि वरतून ओवा टाकायचा आणि हळद मीठ टाकायचं आणि वाटण पण टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं आपलं पीठ तयार आहे. आता आपण शेंगुळे करायचे. तर इथं मी शेंगुळे करून घेतलेले आहे. तर आता आपण फोडणी देऊया. तेल, जिरे, मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता टाकलेला, वाटण पण टाकलेलं, हळद टाकायचं, चांगलं फ्राय करून घ्यायचं. चांगलं फ्राय झालं ना, मग पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर शेंगुळे टाकायचे. शेंगुळे चांगले मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आपले शेंगुळे तयार झालेले आहे. थोडंसं 10-15 मिनटं शिजून द्यायचे शेंगुळे आणि रस्सा घट्ट होण्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं आहे त्यात. तर हे बघा, आपले इथं शेंगुळे तयार आहे गाईज. तुम्ही पण करू शकता. आणि माझा हा पहिला ब्लॉग आहे. लॉंग व्हिडिओ माझा पहिला आहे हा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट नक्की करा. लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. आणि पुढच्या माझ्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. हे बघा, आपले शेंगुळे तयार आहे. थँक्यू.